नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असं हिरवा मसाला करणार आहोत. हा हिरवा मसाला ना तुम्ही कोणत्याही सुक्या भाजीमध्ये वापरू शकता. त्याच्याने भाजीची टेस्ट खूपच छान लागते. म्हणजे आलं लसूणची पेस्ट आपण ॲड करतो ना, त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना आणि कढीपत्ता वगैरे ॲड करून छान असा आपण हिरवा मसाला करायचा आणि तो कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही सुक्या भाजीमध्ये वापरू शकता. तर आता काय करायचं, आपण कोणती पण तुमच्या घराची वाटी असेल ना, ते माप सेट करा आणि त्याच्यामध्ये अख्खी वाटी भरून मी हे लसूण घेतलेली आहे, सोललेली लसूण घेतलेली आहे. लसणीचा अर्धा भाग आपण आलं घ्यायचं आहे. लसूण जास्त घ्यायची आहे, आलं त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे. म्हणजे अख्खी वाटी लसूण घेतली तर आलं आपण अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त आलं घेतलेलं आहे. 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही किती तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही मिरच्याचं प्रमाण घ्या. आणि ह्या ना पोपटी कलरच्या मिरच्या आहेत, या कमी तिखट असतात, जास्त तिखट लागत नाही. पण जर तुम्ही ज्या डार्क कलरच्या लवंगी मिरच्या घेतल्या ना, तर तुम्ही कमी घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता. आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर मी हे अशी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्ता आपण ॲड करूया. कढीपत्ता मी जास्त नाही, थोडासाच कढीपत्ता घेतलेला आहे, कारण आपण ना कढीपत्ता खात नाही. कढीपत्ता जर आपल्या जेवणामध्ये आला तर आपण बाजूला काढून टाकतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पोषण मूल्य मिळत नाही. म्हणून मी चटणीमध्ये ह्या हिरव्या मसाल्यामध्ये कढीपत्ता ॲड करते आहे. पण जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कढीपत्ता स्किप करू शकता. आणि पुदिना असेल ना, तर पुदिना पण तुम्ही मूठभर घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, आपल्याला असंच फिरून घ्यायचं आहे. तर आधी आपण हे असंच वाटून घेऊया. हे बघा, हे असं पाण्याशिवाय वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाटण फ्रीजमध्ये टिकवायचं, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे ना. तर आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. मी हा जो छोटा चमचा आहे ना, ते 2 छोटे चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. कोणतं पण खायचं तेल तुम्ही जेवणात तेल वापरता ना, ते तेल 2 चमचे ॲड करा. आता मी परत हे फिरून घेते आहे मिक्सरमध्ये. हे बघा, छान मस्तपैकी आपलं हिरवा मसाला तयार झालेला आहे. आता कोणत्या पण एअरटाईट बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. मी हे स्टीलचा डबा घेतलेला आहे. आता मी या डब्यामध्ये स्टीलच्या स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. हे मला आठवडाभर पुरतं. पण जर तुम्ही जास्त बनवलं, महिनाभरासाठी 15 दिवसासाठी केलं ना, तर तुम्ही काय करा, रोजच्या वापरासाठी म्हणजे 4 दिवस पुरे एवढं तुम्ही वेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवा. आणि हा डबा तुम्ही जिथे चिल ट्रे म्हणतात ना, जिथे आपण दुधाच्या पिशव्या वगैरे आपण स्टोअर करतो, तिथे फ्रीजमध्ये चिल ट्रेमध्ये हे तुम्ही स्टोअर करून ठेवा. आणि वेगळ्या छोट्या डब्यामध्ये 2-3 दिवसाचं काढून ते तुम्ही वापरायला सुरुवात करा. जसा डबा छोट्या डब्यात संपेल ना, तर मग हे काढून मग परत तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आता हा हिरवा मसाला फ्रीजमध्ये आरामात 8 ते 10 दिवस छान असा टिकतो. आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. हा जो चमचा आहे ना, हा मी 1.5 चमचा तेल घेतलेला आहे. आणि हे बीन्स आहे, फरसबी म्हणतात, फणसी म्हणतात, फ्रेंच बीन्स म्हणतात. स्वच्छ धुतल्या आणि मी हे चिरून घेतलेले आहेत. मस्टर्ड सीड्स म्हणजे राई आपण ॲड करूया. राई फुटली ना, जिरं ॲड करायचं आहे. मी या भाजीमध्ये थोडासा ओवा पण ॲड करते आहे. फक्त अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे. आता हा बारीक केलेला कांदा आपण ॲड करूया. आता आपण जो हा हिरवा मसाला केला आहे ना, तो ॲड करायचा आहे. छान असं परतून घ्यायचा. जे लसूण आलं मिरचीचा जो कच्चा वास आहे ना, कच्चा वास निघून जायला पाहिजे. आता मी याच्यामध्ये ना एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी ॲड करते आहे. त्याचबरोबर ही जी फणसी आहे ना, फरसबी, ही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे.
छान असं आपण परतून घेऊया. आता का आपण काय करायचं आहे, मिक्सी जारमध्ये जे पाणी मसाला उरला आहे ना, त्याच्यामध्ये मी हा 2 चमचे पाणी घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. बस, ह्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला नाही ॲड करायचं आहे. आता मी झाकण ठेवते ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती झाकणावरती आपण थोडंसं पाणी ॲड करूया. तर असं वाटलं की भाजी आपली खाली चिकटती आहे किंवा शिजत नाही आहे, तर हे झाकणावरतीच गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. पण त्याची काही गरज लागत नाही आहे. ही भाजी छान अशी वाफेवरती मंद गॅसवरती व्यवस्थित शिजते. फक्त ना तुम्ही जर नॉनस्टिक कढई वापरत असाल तर नॉनस्टिक घ्या किंवा अशी जी ट्रायप्लाय असेल ना ती तुम्ही घ्या, म्हणजे काय खाली चिकटणार नाही. आता छान वाफेवरती मंद गॅसवरती ती 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवू द्यायची आहे. फक्त मध्ये मध्ये झाकण काढायचं आणि भाजी ढवळायची आहे. आता 3 मिनिटं झालेली आहे. झाकण आपण उघडून बघूया. आता आपण ह्याच्यामध्ये ना मीठ ॲड करूया. स्वादाप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. हळद पावडर ॲड करूया आणि हा गरम मसाला ॲड करायचा आहे. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल ना तर लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता. आता परत आपण हे झाकण ठेवूया. पाणी तसंच ठेवायचं आहे आणि आणखी 2 ते 3 मिनिटं शिजवू द्यायची आहे. जोपर्यंत भाजी छान अशी शिजत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. आता आणखी 2 मिनिटं झाली आहे. आपण झाकण उघडून परत बघूया. हे बघा, भाजी छान अशी मस्त शिजली आहे आपली. हे बघा, भाजी मस्त आपली अशी शिजली आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकता. हे ओलं खोबरं पण हे थोडंसं आपण ॲड करायचं आहे. हे मी ना फ्रीजमध्ये ओलं खोबरं असं किसून ठेवलं होतं, ते मी थोडंसं ओलं खोबरं ॲड करते आहे. मी आता गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यावर आपण हे सगळं मस्त ढवळून घ्यायचं. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशी आपली फरसबीची हिरव्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते, खूपच भारी लागते. तुम्ही नक्की ही ट्राय करा. आणि जो हिरवा मसाला आहे तो दुसऱ्या पण भाजीमध्ये वापरू शकता. कोबीच्या भाजीमध्ये, फ्लावरच्या भाजीमध्ये, बटाट्याची भाजी, गवारची भाजी, घेवड्याची भाजी, सगळ्या भाजीमध्ये हा हिरवा मसाला तुम्ही वापरू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.